नमस्कार, MK न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। पिंपळगाव रोठा येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचा महाशिवरात्री महोत्सव नगर। पिंपळगाव रोठा तालुका पारनेर येथील गावातील गावठाणातील पुरातन श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचा महाशिवरात्री महोत्सव समस्त ग्रामस्थ पिंपळगाव रोठा यांच्या नियोजनात धार्मिक कार्यक्रमात कीर्तन, फराळ, महाप्रसाद इत्यादी नियोजनात रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी संपन्न करण्यात येणार आहे। तसेच येथील पुरातन मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळची सूर्याची पहिली किरणे ही महादेवाच्या पिंडीवर पडत असतात। पूर्वाभिमुख छोटेखानी असलेले पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा सन 2004 साली विश्वगौरव विभूषित महान तपस्वी गगनगिरी महाराज आणि राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या शुभ हस्ते झालेले होते। तसेच 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी 6 वाजता महारुद्राभिषेक, महापूजा, महाआरती सकाळी 10 वाजता गायनाचार्य उज्ज्वलाताई महाराज वाकडे संगमनेर यांचे शिव महात्म्यावर कीर्तन सेवा होईल। सन 2004 सालापासून सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड साहेब यांच्या मातोश्री कैसो उल्हासाबाई विठ्ठल गायकवाड यांच्या स्मरणार्थ व या सोहळ्याची कीर्तन सेवा बिदागी दिली जाते। दुपारी 12 वाजता साबुदाणा खिचडी, फराळ, केळीचा महाप्रसाद भाविक भक्तांना पंक्तीतून दिला जाईल। तसेच फराळ महाप्रसादात पिंपळगाव रोठा गावातील भाविक भक्त साबुदाणा, शेंगदाणे, मिरची तेल, केळी इत्यादी वस्तुरूप दान स्वइच्छेने दरवर्षी देत असतात। सर्वांच्या योगदानातून व सेवाभावनेतून महाप्रसाद अन्नदानाचा सोहळा महाशिवरात्रीला पिंपळगाव रोठा गावात संपन्न होतो। या सोहळ्याला अतिशय उत्कृष्टरित्या हा अन्नदानाचा सोहळा पार पडतो। तसेच हजारो भाविक भक्त, महिला भगिनी, पुरुष, वयोवृद्ध, तरुण मंडळी सर्वजन भक्तिभावाने सहभागी होऊन शिव नामस्मरणात दंग होतात। यावर्षी समाजरत्न दानशूर डॉक्टर नानजीभाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला आणि पारनेर तालुक्याचे समाजभूषण श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड साहेब हे उपस्थित राहणार आहेत। तर श्री खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, जय मल्हार विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वृंद, जय गगनगिरी सेवाभावी मंडळ, गावातील भजनी मंडळे, तरुण मंडळे तसेच ग्रामस्थ, मुंबईकर, पुणेकर मंडळी इत्यादींचे कार्यक्रम नियोजन सेवाभाव भक्ती असून मोठ्या संख्येने भाविक भक्त, मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित राहून दर्शन, कीर्तन, फराळ, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि नियोजकांतर्फे करण्यात आलेले आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 विरंगुळा विसाव्याचे वेधू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी, वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।